ही मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक आहे. आज जर चुकलात कायमची मुकलात म्हणून समजा. आज जर तुमच्या हातात ही शहरं गेली, त्यांच्या हातामध्ये गेली, उद्या राजानं मारणार. त्याच्या भाषणामध्ये निवडणुकीची सर्व सूत्र हलवून टाकण्याचं काम हे राज ठाकरे यांनी केलेलं आहे. एक्सलंट मार्वल असं भाषण कोणी 20-25 वर्षामध्ये करू शकणार नाही. हे भाषण राज ठाकरे यांनी केले. जणू काही वर्ल्ड कपची मॅच असावी आणि हार्दिक पांड्या आणि रोहित शर्मा 200च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग करावेत आणि वर्ल्ड कपची ट्रॉफी हातामध्ये घ्यावी असा पब्लिकचा जल्लोष बघायला मिळतो. भाषणाच्या मार्फत लोकांपर्यंत काहीतरी चांगला मेसेज जाईल. पैशापेक्षा सत्तेपेक्षा काहीतरी मराठी माणसाला साथ देईल या भूमिकेतून भाषण मांडलेलं आहे ठाकरे बंधूंनी. ठाकरे बंधू आता एकवटलेले आहेत. 10 वर्ष बिगर सत्तेचं पक्ष चालवणं कुणा एड्या गाभाळ्याचं काम नाही. त्याही पलीकडे त्यांचं कालचं हे भाषण झालं. निवडणुकीच्या विरुद्ध बाकावर बसून सर्व सूत्र हलवून टाकलेली आहेत. परंतु मराठी लोक ठाकरे बंधूंना आजही साथ देतील का? आणि ह्या निवडणुकीमध्ये मुंबईवरती भगवा झेंडा फडकवणार